बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान महामेळावा पार पडला। या मेळाव्याला अजित पवार गटाचे सगळे आमदार आणि खासदार उपस्थित होते। लाडकी बहीण योजना तसंच इतर योजनांचा दाखला देत महायुतीचं सरकार जनसामान्यांच्या कल्याणासाठी तत्पर असल्याचं अजित पवार म्हणाले। तसंच महायुतीला निवडून दिलं तर पुढेही या योजना कायम राहतील असं सांगत त्यांनी मतदारांना साकडं घातलं। या दरम्यान पावसानंही हजेरी लावली, त्यामुळे उपस्थित नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला। महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत। हौसे नवसे गवसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही। काही माझ्या युतीचे सहकारी म्हणाले की जी सभा होतीये त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सगळं दिसतंय, परंतु ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे। पुढे आमच्या विभागामध्ये युतीच्या सभा होणार आहेत, ज्याला एकनाथराव शिंदे शिवसेना असेल, ज्याच्यात देवेंद्र फडणवीस भाजपा असेल, ज्याच्यात अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सहकारी असतील, अशी महायुतीची आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सभा प्रत्येक विभागामध्ये होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्याच्यामुळं ह्या सभेचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नाही। हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान रॅली सुरू केलेली आहे।